चेंबूर में चर्मकार विकास संघ का धरना आंदोलन। चेंबूर स्टेशन के पास मुर्गन स्टोर के सामने करीब 70 वर्षों से मूची का छोटा व्यवसाय करके अपना गुजारा करने वाली आशा अक्षय की दुकान को मनपा विभाग ने कथित तौर पर बिना पूर्व सूचना के पूरी तरह क्षतिग्रस्त कर दिया। दुकान बचाने के दौरान आशा अक्षय को गंभीर चोटें लगी और उनका साइन अस्पताल में इलाज कराया गया। इलाज के बाद उन्होंने चेंबूर मनपा विभाग के सामने धरना शुरू कर दिया। चर्मकार विकास संघ ने प्रशासन से संबंधित अधिकारी के निलंबन और मामले में उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि मनपा प्रशासन इस मामले में क्या कदम उठाता है। आगे आप लाइव तस्वीरें देख सकते हैं। मुंबई से नंदू चौहान की रिपोर्ट। मुंबईमध्ये प्लॅटफॉर्मचं अतिक्रमण काढावं अशा पद्धतीची मोहीम चेंबूरमध्ये चाललेली आहे। पेपरचे स्टॉल दिलेले आहे। अशा याच्यामध्ये अत्यावश्यक सेवेमधून गटई स्टॉलचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि गटई स्टॉलला ही जागा देत असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्वे करून त्यांना अधिकृत पिच परवाने दिलेले आहेत। मग आता आपल्याला अतिक्रमण किंवा प्लॅटफॉर्मवर अतिक्रमण काढायचं, आमचा त्याला अजिबात विरोध नाही। मग सरकार एकीकडे म्हणतं की अधिकृत पिच परवाने धारक तुम्ही आहात आणि दुसरीकडे सरकार म्हणतं की सरसगट अतिक्रमण काढा, परंतु सरसगट अतिक्रमण काढा असा कुठलाही आदेश शासनाचा किंवा हायकोर्टाचा नाही। परंतु हा शंकर भोसले जो मुजोर अधिकारी आहे हा जातीवादी आहे। हा चर्मकार किंवा मागासवर्गीय समाजापोटी याला आकस आहे आणि म्हणून हा हेतू पुरस्कर आमचे अधिकृत पिच परवाने धारकांवर सुद्धा कारवाई करतो आहे। 2 दिवसापूर्वी याच्याकडे आम्ही येऊन सविस्तर चर्चा केली। चर्चा करून त्याला सांगितलं की आम्हाला 8 दिवसाची तुम्ही मुदत द्या। 8 दिवसामध्ये आमच्या परिसरामध्ये जेवढे काही अधिकृत गटई स्टॉल धारक आहेत त्या सर्वांचे पत्ते, नाव, पिच परवाने, अधिकृत पेपर आपल्याकडे देतो आणि त्याच्यानंतर जर आपल्याला वाटत असेल की कोणी अनधिकृत आहे तर त्याच्यावर कारवाई करा। आमचं त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही। अशा परिस्थितीमध्ये सगळे ही चर्चा झाल्यानंतर काल त्यांनी आमची जी भगिनी आहे गठई स्टॉल धारक आपली आशा अक्षय, तर तिच्यावर त्यांनी अमानुषपणे बळजबरी केली। त्या ठिकाणी कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश देऊन हिला या ठिकाणून हाकलून द्या, हे चर्मकार समाज नेहमीच आपल्याला त्रास देतात, अशा पद्धतीचं त्यांनी भूमिका घेतली आणि तो आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला की त्या महिलेला अतिशय बेजबाबदारपणे धक्काबुक्की केली आणि प्लॅटफॉर्मवर ढकलून देण्यात आलं। ढकलून दिल्यानंतर ती भगिनी त्या ठिकाणी तिच्या डोक्याला मार लागला। डोक्याला मार लागल्यानंतर रक्तभंबाळ झाली आणि त्या ठिकाणी तोंडातून फेस येऊन बेशुद्ध पडली। ही कुठल्या याच्यामध्ये संविधानामध्ये किंवा कुठल्या शासनाच्या कारवाईमध्ये अशा पद्धतीची कारवाई असते? याचा मी चर्मकार समाजाच्या वतीने जाहीर उसके ऊपर इतना अत्याचार हो रहा है कि आज हमारी ये बहन को वहाँ मारा गया है। हमने वो भी देखा है कि हमारी जो पुलिस है, पुलिस का काम है सिर्फ कर्मचारियों को संरक्षण देना, लेकिन मैंने देखा है वीडियो में कि सब जो है वो खुद मेहनत करके गिरा रहे हैं। अरे उनको मैं कहना चाहूँगा, तुम भी तो गोर गरीब के हो, कम से कम कुछ तो सोचो, क्यों अंग्रेजी पॉलिसी कर रही हो? माहिती आहे की आपण गेले 15 ते 20 दिवस झाले चेंबूरमध्ये खास करून गटई कामगारांवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोडक कारवाई चालू आहे। प्रथमतः आम्ही यांना विचारलं की बाबा तुम्ही तोडक कारवाई करण्याबद्दल आमचा काही वाद नाही, तुमचे फुटपाथ क्लिअर पाहिजे। भिडे मॅडमला 320 किलोमीटरचा फुटपाथ पहिल्या टप्प्यात क्लिअर पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही। प्रशासनाला आम्ही पूर्ण सहकार्य करू, परंतु या ठिकाणी जर 30-30, 40-40, 50-50 वर्ष असलेले गटई कामगार, परवानाधारक गटई कामगार आहे, याचे संसार केवळ उद्ध्वस्त करणार असतात फुटपाथ सप्लायच्या नावावर, ते आम्ही चालू देणार नाही। आणि म्हणून आजचं हे आंदोलन आम्ही प्रशासनाच्या विरोधात आणि त्यांच्या दादागिरीच्या विरोधात या ठिकाणी आम्ही बोलायचं तात्पर्य आहे की माझे आजोबा आज 70 वर्षापासून तिथं गटई काम करतात। नंतर माझे वडील तिथं गटई कामगार करतात। 92 ला माझे वडील वारले, तेव्हा चाकू चुरी चालायची तिथे चेंबूरमध्ये। वयाच्या 14 वर्षापासून मी तिथे चप्पल शिवते, लोकांची गुवातली घाणीतली चप्पल शिवते। माझा काय गुन्हा? मला नोटीस न देता काय न देता माझी दुकान तोडली। साधं लेकराच्या हातातून 10 रुपयाची वस्तू असली तर लेकरू अडवतं। माझा एवढाच गुन्हा झाला
की माझे दुकान तोडत होते म्हणून ती रडत उभा होत राहिली, त्याच्या पाया पडत होती की माझे दुकान नका तोडू, तरी त्यांनी माझ्यावर अत्याचार केला, दुकान तोडली, मला कुत्र्यासारखं लोळवलं, कुत्र्यासारखं हे केलं, मी बेहोश पडली, नंतर माझ्या डोक्यात किती मारलं, आता माझी क्रिटिकल आहे मी, आता मला साईनवाले सोडत नव्हते, पण माझा समाज माझ्यासाठी इथं थांबला, समाजाच्या वतीने मी इथे मेली तरी चालेल, का की माझा समाज मला घेऊन जाणार, तिथं मी एकटी मरून काय फायदा नाही, या समाजाच्या बरोबर मी मरणार. आताही माझी ज्यांनी तुमच्यावर अत्याचार केलेला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. गुन्हा दाखल झालाच पाहिजे. सरकारमध्ये मुख्यमंत्री साहेबांना, शिंदे साहेबांना आणि सुमित्राताई पवारला काय मागणी तेवढंच मी त्यांना हातपाय जोडून मागणी करते. मी गरीब दुबळी आहे आणि प्रथम एकदम याची आंबेडकर बाबाची मुलगी आहे. साहेबांनी आमच्यासाठी, आंबेडकर साहेबांनी घटनाच्यासाठी ना लिहिली की गोरगरिबांना त्रास होईल पुढे चालून, म्हणून त्यांनी संविधान तयार केला की माझ्या गरिबांना छळ व्हायला नको. ते ब्रिटिश काळ होतं त्याच्यामध्ये या लोकांनी केलं आणि आज बाबासाहेबांचं सगळं काही हसून त्या लोकांनी आजही हे चालू आहे.